अहो ना तनिषा मॅडमला त्यांची रूम दाखवा. मी हो मग तुमच्याच मैत्रीण आहेत ना त्या, तुम्हीच दाखवणार रूम. हो जा. ये. माझं इथे आलेलं आवडलेलं नाहीये ना तुला? आय गॉट युअर आन्सर. तू माझ्या प्रश्नाचं उत्तर दिलंयस मला. इंद्रा, माझा इथे येण्याचा तुला इतकाच प्रॉब्लेम होता तर का घेऊन आलास तू मला इथे? काय हे सगळं? पाहिलंस ना खाली सगळे किती खुश आहेत ते, पण तूच खुश नाहीयेस. माझ्या इथे राहण्याचा जर तुला किंवा इतर कुणालाही त्रास होणार असेल तर मी इथे नाही राहत, जाते मी. शफी, तू समजतेस तसं काही नाहीये का? सगळं स्पष्ट दिसतंय तुझ्या चेहऱ्यावर इंद्रा. ओके, आय एम सॉरी, आय एम एक्स्ट्रीमली सॉरी, पण मला नाही कळते मी काय बोलतोय, मी काय बिहेव करतोय आणि हे सगळं काय चाललंय ते मला खरंच कळत नाहीये का? त्या दिवशी जे काही झालं ते सगळं विसरण्याचा मी खूप प्रयत्न करतोय, पण माझ्या डोक्यातनं जात नाहीयेत गोष्टी. सतत मला असं अडकल्यासारखं फील होतंय आणि मला हेही कळत नाही की हे सगळं किती दिवस चालणार आहे. मला खरंच खूप त्रास होतो या सगळ्याचा. आणि बाहेर सगळे हे काय बोलत असतात. सी, आय कम्प्लिटली अंडरस्टँड. मी तुला काय फील होतं हे समजू शकते आणि हे असं फील करणं साहजिक आहे, स्वाभाविक आहे. इट्स अ व्हेरी कॉमन ह्युमन बिहेवियर. पण असं मी सतत तुझ्या डोळ्यासमोर असली की त्रास होणार आहे तुला, प्रॉब्लेम्स होतील आपल्याला. दॅट इज वाय आय एम सेइंग प्लीज लेट मी गो, प्लीज. नाही, तू माझं ऐक. पण आय एम रिअली सॉरी. आपण एक काम करूया, आपण हे सगळं विसरून जाऊया. आपण सगळं विसरून जाऊया आणि तू थांब इथेच. तू इथेच थांब, नको जाऊस कुठे. इंद्रा, लुक, मी माझ्या फॅमिलीपासून खूप लांब राहते अरे. मला तुझ्या फॅमिलीत माझी फॅमिली दिसते. आबा, मालती आंटी किती प्रेम करतात माझ्या. मी इथे असले तर सगळ्यांसोबत आनंदी राहू शकेल. पण सगळं तुझ्या वागण्यावर आहे रे. तुझी मनापासून इच्छा असेल तर थांबते मी इथे, प्लीज. And you don't feel guilty. या सगळ्यात तुझी काही चूक नाहीये, काहीच चूक नाहीये, सगळी माझी चूक आहे. मी त्या रात्री इथे आलो नको, चुकलं माझं. त्या दिवशी ते घरात येणं चुकलं, आज परत एकदा इथे येणं चुकतं. इथे राणीने हट्ट केलं म्हणून काय झालं? मला माझे लिमिट्स माहीत असायला हवे, पण नाही. खरं तर सगळं माझंच चुकलं. तनिषा, शांत हो. तनिषा, ओके. तनिषा ऐक ना बस. हे बघ, मला पण तू माझ्या आयुष्यात हवी आहे सगळं, पण आपण फक्त ती रात्र विसरून जाऊया. मी पण प्रयत्न करते ना, पण प्लीज तू मला चुकीचं समजू नको. सगळं फ्लो मध्ये चाललं. ऐक ना माझं. मी काय म्हटलं तुला? हा, आपण जे काही झालं होतं ते सगळं विसरून जाऊया. तू शांत हो, रिलॅक्स हो. हे बघ, एक काम कर, तू फ्रेश हो. खाली सगळी वाट बघतायत तुझी. ओके, रिलॅक्स. ये लवकर फ्रेश हो.
इंद्रजित महाडिक, तू कितीही प्रयत्न केला तरी ती रात्र मी तुला आयुष्यभर विसरू देणार. राणी काय शोधतेस? सापडलं की सांगते. सगळं संपलं इंद्रा. बहुतेक राणीला त्या रात्रीची माहिती मिळाली आहे म्हणून ती काहीतरी शोधते. मी हे कसं विसरू शकतो की राणी वकील आहे, हुशार आहे. ती या गोष्टी लगेच शोधून काढू शकते. आता जर तो लिपस्टिकवाला शर्ट तिला सापडला तर? सापडली. तू ही साडी शोधत होतीस? हो, तुम्हाला काय वाटलं? नाही, मला काही नाही. बाय द वे राणी, मला एक विचारायचं होतं. विचारा ना. हे तनिषाला आपल्या घरी आणायचं तुला कसं सुचलं? कसं सुचलं म्हणजे, अहो ते काय झालं, तुम्ही म्हणालात ना की त्यांना बरं नाहीये, मग मी त्यांना भेटायला त्यांच्या हॉटेलमध्ये गेले होते. तिकडे त्यांचं कोणीच नव्हतं. त्या मिस करत होत्या त्यांच्या फॅमिलीला. मग मला असं वाटलं की त्यांना जर मी आपल्या घरी घेऊन आले तर त्यांना बरं वाटेल, जरा एकटं फील नाही होणार, म्हणून मग मी घरी घेऊन आले त्यांना. म्हणजे मी असं विचारतोय की तिने आपल्या घरी यायचं हे तिने तुला सुचवलं की तुलाच सुचलेलं पहिले? नाही, मलाच सुचलं. आता त्यांची अवस्था बघून मला असं वाटलं, आणि त्यांनी एवढं सगळं केलंय आपल्यासाठी, मग आपण एवढं तर करूच शकतो ना. ठीक आहे, मी आलो फ्रेश हो. एक मिनिट. असं का विचारलं तुम्ही? मी सहज विचारलं. नाही, तुम्ही असं सहज विचारणार नाही. काय झालंय? खरंच काही नाही झालंय. मी खरंच सहज विचारलं. अगं सांगा ना मला काय झालंय. माझं काही चुकलंय का? नाही, इट्स फाईन. एव्हरीथिंग इज फाईन. इट्स फाईन म्हणजे काही फाईन नाहीये. हे बघा, मला खरं खरं सांगा, तुम्ही का बरं असं विचारलं? काही चुकलंय का? हा,